सो हे गाइज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। तर मग आज मला जायचं आहे घरी आणि आता वाजले 9:30 आणि मी पॅकिंग सुद्धा केलेली नाही। काल रात्री आलो रूमला, कालचा ब्लॉग एडिट वगैरे केला आणि डायरेक्टली झोपून गेलो। तर मला सगळ्यात पहिले आपण पॅकिंग करून घेऊ। तर मग आता आपली पॅकिंग वगैरे ते झाली आणि मी तुम्हाला काल बोललो होतो की माझा एक मित्र येणार आहे, म्हटलं चांगला खास मला घ्यायला। तर तो आता येतोय, थोड्या वेळात येईलच तो पण। तर मग तो आल्यावर बघू काय सीन होतं ते। फायनली गाईज ही इज कमिंग। हा आपला जीवलग मित्र आपल्याला खास घेण्यासाठी आला आहे। आपले पाहुणे आले होते तर त्यांना सगळ्यात आधी आपण चहा प्यायला घेऊन चाललोय। पाहुणे आले तर चहा प्यायला करावंच लागतं। आपल्या रूमला तर काही तशी सामग्री नाही, तर बाहेरच चहा प्यायला घेऊन जाऊ पाहुण्यांना। मस्तपैकी चहा वगैरे घेतोय आणि इकडे रजनीकांत काका म्हणताय की अरे चहा पियाय काय म्हणे। म्हटलं हो मग। कटिंग केव्हा केली रे? आता केली। अरे वा सोल्जर। तर मग आता कुठे आलो हे सांगायची तर काही गरज नाही तुम्हाला। आता जेवण वगैरे करून घेऊ म्हटलं। आज काय पाहिजे मी ओम? पनीर मटर। अरे बापरे, चाल द्या मग। हा काय बसत नाही, हॉटेल सांभाळायचं आहे म्हणून। तर मग मस्त जेवण वगैरे करून येतो आता। तर मग आता मी चाललोय, मग विशालला बाय बाय म्हणून दिलं। तो काय जाऊ देत नाही पण जावं तर लागेलच। चला येतो आता रूमला जाऊ, सामान वगैरे बॅग वगैरे घेऊ, जाऊ आपलं घरी। अरे गाडी कोणाची? आरवा टोकू का? गाडीला मागे करायला लावलं, आपली थार आपण मागे करतोय। विशाल काय जायलाच तयार नाही पण जावं तर लागेलच। तर मग चला, हो नक्की। फायनली गाईज गाडीत बसलोय, खूप जाम होऊन गेला होता ट्रॅफिक मधून निघून आता चालू आहे आपण रूमला। तर मग पब्लिक आता पॅकिंग वगैरे झाली, बॅगा वगैरे घेतल्या, आता आपण जाऊ आपल्या घरी निघू आता। चल रे, ती एक बॅग घे, ट्रायपॉड बी घे, चला लाईट बंद करा। फायनली बॅगा वगैरे घेऊन निघालोय घराकडे जायला, पण घराकडे पण काय लगेच जाणार नाही। टाइमपास करतच जाऊ। तर कसं बऱ्याच दिवसानंतर भेटलोय तर गप्पा वगैरे मारतच जावं लागणार आहे। आणि आपली गाडी इथं उभी आहे, मस्तपैकी जाऊ आपण। चला काढा गाडी, चला लवकरात लवकर। फायनली डायरेक्ट रस्त्याला लागलोय निघायला। तर मी याचं इंट्रोडक्शन करून देतो। हा माझा एकदम जीवलग मित्र आहे। 10th ला आम्ही एकाच वर्गात होतो। 10th नंतर त्यांनी फील्ड चेंज केली, त्यानंतर तो डायरेक्ट ट्रेडिंग इंडस्ट्रीमध्ये गेला आणि मी डिप्लोमाला निघून आलो। पण त्याने ट्रेडिंग इंडस्ट्रीमध्ये इतकं मोठं नाव हासिल केलं, तुम्ही बरेच जण त्याला ओळखतच असणार। कातील निघा देऊन दे रे एक वेळा। ओम खैरनार, फॉरेक्स ट्रेडर ओम खैरनार, अचिव्हमेंट संचालक, चालक मालक, हे बघू शकता। ही त्यांची लक्ष्मी आहे, त्यांच्या जीवावर झालेली। त्याच नंतर त्यांनी जीवनामध्ये खूप संघर्षही पाहिले, त्या संघर्षांना तोंड देऊन आता ते एकदम मोठी उंच भरारी घेण्याच्या तयारीत आहे। आणि मला माहिती आहे, मला विश्वास आहे, मला 100% ते लाईफ मध्ये खूप मोठा होईल, सक्सेसफुल होईल आणि आम्ही दोघं सोबत एकदम पुढे जाऊ। त्यात अजून रितेश दादा पण, त्यांना पण आम्ही पुढे घेऊन जाणार आहे। आणि हे तेजस मांडवडे दादा, हे एकदम इतक्या ब्रँडेड, सगळ्यात म्हणजे इतके ब्रँडेड फोटोशूट करता, काही विषय नाही। तुम्ही यांच्या पेजला नक्कीच भेट तर दिलीच असेल। कसलीही शूटिंग राहिली, वास्तुशांती, घरभरणी, लग्न, मांडव बिंडो, एंगेजमेंट, सर्व टोटल न्यू वन ऍडेड, एकदम क्वालिटी तुम्हाला। तर मग 3000चा डीजे टाकण्यात येत आहे आता। आपल्या रस्त्याला लागून गेलोय। सकाळी किती वाजता निघाला होता? 7 वाजता निघालो होतो। 7 वाजता निघालो। काल सहज फोन केला, तर मग असा विषय झाला, म्हटलं उद्या येतोय। तर तो मला बोलला ओम की जाऊ दे म्हणे, तू नको येऊ, मी तुला गेला आहे तो म्हणे। मैत्री असावी तर अशी। सहज बोललो की मी उद्या येणार आहे, तो म्हणे मी गेला आहे तो म्हणे। आणि सकाळी 7 वाजता उठून डायरेक्ट मला गेला आपला बाई। निघायचं का सुरत जायचं का आपण? सुरत नाही बाबा, गोली बेटा मस्ती नाही, काही मी नको डोक्यात प्लॅन बोलला। नाही आता आपण डायरेक्ट घरी जाऊ, उद्या बघू काय कुठे जायचं ते। भाई काय नजारा आहे का, काय व्ह्यू आहे का, वा 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 वा। तिकडे डोरं डाकरं दिसले आपल्याला। हाय गाईज, बस मला ब्लॉगिंग नीट करू द्या, मला डिस्टर्ब नका करू तुम्ही, ऐकत चला। डिस्टर्बच खूप करताय, मला नीट ब्लॉगिंग करता येतं पण ठीक आहे, काय हरकत नाही। बाकी काही म्हणा, व्ह्यू एक नंबर आहे, फिलिंग ढगात डायरेक्ट। आता वणीमध्ये पोहोचलोय आम्ही, एकदम फास्ट आलेलो आहे।
वातावरणात समजलं सुद्धा नाही की आता एवढ्यात लवकर वणीमध्ये पोहोचून गेलो. आता तेजस मांडवडे काहीतरी बोलणार आहे. बोलत रे. तर नमस्कार. पण आमची गाडी तर थांबलेली. आम्हाला जायचं होतं आई सप्तशृंगीच्या दर्शनाला. तसंच आता आम्ही आई सप्तशृंगीचं दर्शन करू, फोटो वगैरे काढू. तदनंतर ओमदादा आम्हाला जरा नाश्ता पाणी करणार आहेत. 100% पेट पूजा करणार आहेत. 100%. तसंच आपण सगळं करू. माझ्या भावाला सपोर्ट करा. चॅनलला ग्रो करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नाद करती काय. धन्यवाद. आपला साथ आज आपला विकास. तर चला आपण थोडस बाहेरचं वातावरण बघू. बापरे, अशी पब्लिक बसवलेली होती. टारचा असा सीन आता तुम्हाला आता माहितीच आहे. मस्तपैकी वातावरण एक नंबर झालेलं आहे. वा 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 वा. तर इथे आता आपल्या गाडीला वायपर साठी ते पाणी संपलंय वाटतं. मी ट्रायपॉड आणला. ट्रायपॉड काढ ना. 8 मिनिट बाहेर काढ. एकदम क्वालिटी व्हिडिओ बनवू आपण. काढ रे ट्रायपॉड काढ. तर इकडे आता गाडीला ताण लागली होती, पाणी वगैरे पाचतोय अशा पद्धतीने ब्रो. त्यानंतर आता वातावरणाचा आनंद घे. आपला ट्रायपॉड एकदम घुसाडून दिलेला होता. मी म्हटलं आता कपडे जातोच येतो, गोदड्या बिदड्या धुवायला घेऊन जाऊ. तिथे रूमवरती धुवायला खूप जोर जातं. ट्रायपॉड काढलाय. आता मस्तपैकी शूट वगैरे करू आपण. आता गाडी थोडीशी भरलेली आहे पण काय हरकत नाही, दोन घेऊ आपण. थोडी ऑफ रोडिंग केलेली आहे. त्याचे सीन मला नाही घेता आले पण ऑफ रोडिंग खतरनाक केलेली आहे. तर मग वातावरण इतकं ब्रँड झालेलं आहे. आता इथं एकदम दिल गार्डन होतोय. तर मग आता आम्ही इथं सीन क्रिएट करणार आहे. तर मग पब्लिक आता इथे गाणे वगैरे लावलेले असा एकदम राडा चालू आहे. वातावरणात एकदम एकदम प्रॉपर पद्धतीने इथे एन्जॉयमेंट चाललेली आहे. आरसे बिरसे क्लीन करून घ्या आता. आम्ही गाणं म्हणतो. नको गाणे काय आला नंदुरबार पण हे गाणे म्हणायचेस का बरे. पण ही अशी गाणी काय म्हणायचे. असे गाणे विरोधक अपोजिट गँगस्टर शीट बोलू शकतो तो. डन म्हणते डन. हे बघा गाईज, बाबा बाबा काही व्ह्यू आहे का यार. अशा पद्धतीने व्ह्यू झालेला आहे. एकदम डोळ्यांना सुख भेटतंय. तर फायनली आता आम्ही सप्तशृंगी माताच्या गडावरती चाललेलो आहे. इकडं एंट्री करतोय आता गडामध्ये. तर मग गाई सांगताना थोडं वाईट वाटतंय पण आता गडावर जाणं कॅन्सल झालं आहे कारण की थोडा पर्सनल प्रॉब्लेममुळे, पर्सनल इश्यूजमुळे आता जाता येत नाही. घरून पण खूप अर्जंट खूप कॉल वगैरे येत आहे. त्याच्यामुळे आता डायरेक्ट घराकडे निघालेलो आहे अचानक भयानक मध्ये. पण जाता जाता एका ठिकाणी आम्ही चहा नाश्त्यासाठी थांबणार आहे. खूप फोन येत आहे म्हणून आपल्याला अर्जंट जावं लागेल. पण आपण नेक्स्ट टाइम 100% जाऊ गडावरती. देवी माताला भेटून नाश्त्यासाठी थांबलोय. तर इथे चहा आलेला आहे. नाही माझ्यावरचा नको घेऊ, मला बुक नाही. मी एकदम पोटभर जेवण केलंय. तीनच द्या मस्तपैकी कडक चहा पितोय. तर फायनली पावडे आलेले. आता नुसते पब्लिक वाकड बबल्या करणार आहे. मला आता वास मध्ये खायची इच्छा होते. मित्र प्रेम अशा प्रकारे आहे. वा वा वा. तिथे आता आउट ऑफ कंट्रोल होऊन गेलेला आहे. थांबायचं नावच घेत नाही. किती 3 सँडविच 3 वडापाव अजून मागवले त्याने. डायरेक्ट म्हणजे काय झालं अचानक. भूक लागली पोटासाठी. काय बोट काय घालतो. ब्लॉगिंग नाही करू द्यायची का मला. नाही का म्हणून ब्लॉगिंग करतो बटन दाबतोय तो वॉट्सअप. म्हणजे मी बोललेलं काही रेकॉर्ड नाही व्हायला पाहिजे. बोलतो मी ऑडियन्स सोबत खरंच बोलतो. जे येते नाही असं नाही करायचं. जे येते ओरिजिनल दाखवायचं, ओरिजिनल द्यायचं. करायची नाही. हा काय कार्यक्रम आवरायला तयार नाही. परत सँडविच मागवले. ए भाऊ आज होणार आहे का नाही. आज होईल का नाही. होऊन जाईल ना. आवरा मग लवकर. तर मग आता फायनली चहा नाश्ता झाला आहे. निघालो आता परत आपल्या प्रवासाला. मग आता खायला सगळ्यांना गोड लागलो.
पण आता तेजसनी एक अशी कमेंट करून दिली. काय कमेंट केली तू सांगतो का जरा? ज्यांनी पावडे खाल्ले त्यांना 100% अजून अर्धाचा त्रास होणार आहे. ते मला पावडे बघूनच समजून गेलेलं होतं. पण मग एक आपलं एक काय म्हणता नाही का, एक सांगणं आहे सर्वांना, फुकटचं आलं तर सोडायचं नाही. पैसे भरायचे असा विषय आहे. पण खायला एक नंबर सगळे. आणि याने आता नाटा लावून दिला. याच्या अर्थ ती 4 एकांना तरी त्रास होणारच आहे. आणि 100% ओमला जास्त होणार आहे. ओम ओम. तर आता इकडं कळवणच्या शिव स्मारकाजवळ आलो होतो. काम चालू आहे थोडं मेंटेनन्सचं. तर मग असा विषय आहे. आता मस्तपैकी गाणे वगैरे ऐकत आपण आपला प्रवास एन्जॉय करू. तर मोहित आला होता. मोहितला याचा एक टी शर्ट पाहिजे होता. शर्ट द्यायला चालेल का मोहित? बेकार काही याला सोडतो. शर्ट साठी एकदम गद्दार लोक आहे. शर्ट पाहिजे होता एकदम फोन केला. शर्ट घेऊन आम्हाला तेवढा आम्हालीचे पैसे दे. नाशिकून इथेपर्यंत आणली. याला कशाला आणली? ये आम्हाली. बरं ठीक आहे. रितेशला सोडलंय आता. रितेश बाय 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 बाय. उद्या भेटू. चल. फायनली गाईज मी घरी पोहोचलोय. हा रस्ता थोडा आमचा छोटा आहे. गाडी जरा प्रॉब्लेम आहे. पण ओम भाऊंच्या ड्रायव्हिंग वरती नो डाऊट आहे. डायरेक्ट पोहोचलोय आता फायनली घरी. अशा पद्धतीने आपलं छोटंसं घर आहे. फायनली मिशन सक्सेसफुल. तर मग पब्लिक आजसाठी एवढंच. मी घरी आलो. घरच्यांना इतका आनंद झाला. त्यात आम्ही गप्पा गोष्टी केल्या मस्तपैकी. त्यांनाही चांगलं वाटलं, मलाही चांगलं वाटलं. फार दिवसानंतर घराकडे आलो. त्याच नंतर मी घरच्यांना काही इन्व्हॉल्व केलं नाही. त्यांच्याशी काही इंट्रोड्यूस करून दिलं नाही तुम्हाला. कारण की त्यांना खूपच अनकम्फर्टेबल वाटतंय त्यात. इन फ्युचर आपल्या चॅनलची खूप ग्रोथ झाली तर मग त्यांना आपल्या ब्लॉगमध्ये इन्व्हॉल्व करायला काय हरकत नाही. पण आत्तासाठी नको. ते थोडेसे जास्त अनकम्फर्टेबल आहेत म्हणून. पण मग मला बाहेरचं कंटेंट भरपूर आहे. मी ते तुमच्यासाठी 100% दाखवेल. आजसाठी एवढंच. भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.